जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे युट्यूब चॅनलवर. तर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सकाळची वेळ आहे. तर सकाळ सकाळ म्हणल्यावर सगळ्यांना कामाचीच गडबड राहते, कारण सकाळी भरपूर असे कामं राहतात. तर पहा आता सकाळी सकाळी चालू होत स्वयंपाक आणि धुणं भांड्याचं पण. तर आता चुलीवर स्वयंपाक म्हणलं मग टाइमच लागत राहतो. तर आता चुलीवर टाकलं होतं वांग मस्त शिजायला, आणि आज काळ्या वांग्याचा बेत पण आहे. आणि गॅस संपलेला आहे त्याच्यामुळे सगळं चुलीवरच करायला लागू राहिलं. आणि सोमपापडी ते बी अजून आंघोळ नाही केलं. आंघोळ करायची नाही सोमपापडी. तर बघा मस्त असं काळ्या वांग्याचं बेत आहे आपला. आणि त्यामध्ये थोडेसे वाटाणे पण टाकलेले शिजायला टाकून दिलेले आहे. आणि आणखी मसाला वाटायचा आहे, तर मसाला पण काढून ठेवलेला आहे. तर म्हणलं चला आता काय लाईट नव्हती तर मग पाट्यावरच मसाला वाटून घ्यावा लागणार आहे. सोमपापडी सरक. आणि बघा सकाळचं वातावरण तुम्ही किती छान आहे. सोमपापडी सरक ना मी बाजूला. तिकडे जाय शंभूला, तिकडे घे जाय. चुलीपासून लांब घे त्याला. काय चुलीपासून लांब घे शंभूला. लांब तर बघा आपलं काळ्या मसाल्याचं वांग किती छान तयार झालेलं आहे. आता फक्त मसाला टाकून दिला आणि त्यानंतर उकळी यायची बाकी आहे. आणि इकडं आबा चाललेले जनावरं घेऊन बैल, कारण तिकडं बांधावं लागत आहे. दिवसभर घरी नाही त्यांना रात जास्त खायला, तर मग तिकडं बांधले जाते. सोमपापडी चालू झोका खेळायचं. सगळे जनावर तिकडं बांधले ना मग इथं बी जास्त राडा नाही होत, काही नाही. काय करायचं शंभू तुला? तर चला आता जेवण खावणं बी झाले आणि भरपूर उशीर झालाय, कारण 12 वाजलेले. आता वावरात चाललेले आम्ही दोघी जणी. तर पहा आता वावरात चाललो होतो आणि भरपूर टाइम झाला, कारण की सगळं काम आवरून जायचं म्हणलं मग टाइमच होत राहतो. आणि निघालो तर शंभू आणि सोनपापडी पण मागं लागलं. ते मग त्यांना मम्मीकडे दिवस तर भरपूर टाइम झाला आज. आणि तसं बी आता काही कामं नाही त्याच्यामुळं मग टाईमच होतो. उठायला उशीर होतो. बाकी सगळे कामं दम्मा दम्माने चालत आहेत, ऐक नाही. आणि कामच काय म्हणा संपेले तर त्याच्यामुळे चुलीवर ते झालं. ते करूच तर भरपूर टाइम मग एका चुलीवर चहा करायचा, भाजी करायची, पोळ्या करायच्या, सगळं करायचं. आणि सगळ्यात मेन कामाशामान कसं आहे, माणूस पटकन आवरीतं. तसं आता कसं आहे चाल ढकल चालू आहे. जाऊ द्या मरते 12 वाजता ऐक नाही. तसं काही वावर ज्यादा काम नाही, पण मग चाललेलं होतं आपलं वावरामध्ये भुस राहिलेलं होतं आणायचं तुरीचं. म्हणलं चला आता ते तुरीचं भुस बी आणायचं होतं आम्हाला. तर मग चाललेलो आहे आता वावरात. तर चला आता आलेलो आहे वावरामध्ये. आणि आपल्याला तुरीचं जे भूस आहे का ते भरून न्यायचं. त्या दिवशी खरं तर आम्ही 2-3 गोण्या नेल्या आणि थोडंसं बाकी होतं. तर म्हणलं एखादी गोणी भरण आहे की नाही का? बकऱ्यांनी तर काहीच ठेवलं नाही. ते नाही बकऱ्या चारल्या वाटतं. हे काय बकऱ्या चारायला दिसतं. म्हणून आपण तर गोणी बिनीन घेऊन आले बाय. म्हणलं आता गोणी घेऊन आलं, म्हणलं ते भूस भरून न्यावं. कारण एखादी गोणी जर आणलं भरली असती ना तर मग बरं राहिलं सर का. कारण मग हे बाई इथं गंज घालून ठेवेल आता. आणि अख्खं भूस बकऱ्यांनी पांगून दिलेलं आहे. हे किती मस्त भूस होतं पाहिजे ना तुरीचं. अरे देवा, मग आपला आता येऊन तर काही फायदा तर व्हायला पाहिजे ना. आपण तर पाणी ते घेऊन आलो ग. तर खरं तर आम्ही भूस न्यायला चाललो होतो बरं का. म्हणलं आता गोणी घेऊन जावा, एखादं जरी गोणी भरली ना तर बरं राहील. आता काय करायचं कविता, सगळं भूस तर बकऱ्यांनी पांगून दिला. आता काय करते मग? आता घरी जायला आता घरी काही काम नाही बरं का तसं बी, आहे का नाही. मग काय आता रोज रोज आता घरीच राहतात 2-3 दिवसापासून. मग काय घरचं सगळं काम आवरलेलं आहे ना. म्हणलं आता चला. खरं तर घरी काही काम नव्हतं म्हणून आम्ही आलो होतो बरं. खरं भुसाच्या बहाणे निघवत नाही. म्हणलं चला भूस बी घेऊन जाऊ. आणि कसं वावरात आता गहू इकडं बघा
किती मस्त झालेला आहे आपला गहू. ते पण शेवट पाणी राहील. हा ना मग. आता भूस नाही काही नाही. आता हे कापूस यायचा का मग? हे बोंड बोंड हा बाई येतं लय चिकट असं ग. चिकट असून पण मग नसल्यापेक्षा बरं आहे ना. हे असलं असतं मग काय घरी जाऊस तर तरी. बाई तो तर लई असा गळाल्या झाला ग. हे बाय कुठं मुड आहे बरं का ते. कुठे मुळे 4 वाजेला जेवढं येतो निघांग पाय बरं. काही निघत ना. निघांग का मग काय. आता तसं बी घरी पोरं आता झोपलेलेच आहे. घरी पण काही काम नव्हतं. आता 2-4 दिवस काम होतं घरी. तर दळणं दुळणं सगळे घरचं आवरणं. तर घरी असल्यावर थोडेफार कामं राहतेच मला. 2-3 दिवसात आम्ही आवरून घेतले. आणि मग आता एक दिवस इकडं घर नवीन घराकडे गेलेलो होतो. फरची ते पुसायला स्वच्छ करायला क्लिनिंगसाठी. तर हाय बरं का कुठं मुडं कापूस. आहे नाही काय. मग काय. तर चला मग आता काय कवितानं घातलं काहीतरी मध्येच खुळ आता का. आता आपण 4 वाजे लोक हे बोंड बोंड कापूस काढू म्हणून. बरं आहे मग आता काय आहे की नाही. तिला तर काही आराम करायचं नाहीच म्हणा. हां अगं बाई तुला जायचं आहे पण आता निदान मला तर आराम कर दे ना. बरं आहे बरं आहे. कविता आहे ना तोपर्यंत सगळे काम आवरून घेते मी. आता हरभरा बी सोंगून घ्यावाच लागणार आहे. मग एकदा गेली का मग काही ताण नाही ऐक नाही तिला. आता तिला जोपर्यंत आहे तोपर्यंत कामाची जास्त हे वाटू राहिलं का. जाऊ दे भाऊ मी गेल्याच्यानंतर तर आरामच करणार आहे का नाही. बरं आहे बरं आहे. चला मग काय आता हाय तो एवढी खाल. हा मग आता खाल्लेली भाकरी तर दुपारपर्यंत भूक लागणार असं तर काम करावंच लागणार आहे ऐक नाही. बरं आहे बरं आहे. चला मग काय आता काय. चला मग काय पटकन 4 वाजेला केस जे होईल ते. मग काय म्हणलं दर्शी गवत बिवत घेऊ. धुडकं आणलेलं होतं आणि पण गवत घ्यायला आता काही हे नाही. गवत घ्यायला तिकडं वल्लं आहे सगळं. वल्लं आहे ना. जाऊन आलो आम्ही तिकडं. पण लईच ओललं होतं तिकडं. हा ना मग जास्त वल्लं आहे ना. मग काय तेच ना. आणि आता पाणी बी उपसायला लागलेले. ह्या विहिरीचं बी पाणी म्हणजे भरपूर दिवसात उपसतं म्हणा. आता पाण्याची म्हणजे टंचाईची कारण आता शेवट आलं आहे उन्हाळा. तर मग ह्या थोडंच पाणी. आता गव्हाला बी एक पाणी दिलं ना आता मस्त होऊन जाईन गहू बी आपला. आणि बाकी जवरी तर मस्त आहे. मार्च एप्रिल मध्ये सगळं आपले पिकं निघून जाते. हा ना मग. चला मग काय आता घेऊ एक 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 बोंड. हे काही असं जे जे निघन ते हाय म्हणा कुठं मुडं. हे काय आहे की नाही. गवताला जे धुडके आले त्याच्याच वाटा करायला लागले. वाटतं काय डायरेक्ट गोणीमध्ये घे ना. हा डायरेक्ट गोणीमध्येच येतो ना. मग एवढा कापूस थोडीच निघणार आहे. खाली पाय ना किती नासाडा होईल कापसाचा. मग आता या वावरामध्ये सगळ्या बकऱ्या चारेले मेंढ्या बकऱ्या आणि कस काय. पण मग आता कवितानी 1-2 बळी असलेले आता बघू आता किती होतो ऐक नाही. मी बोटी बांधली मला नाही. बरं चल हाय तर तिकडं आहे म्हणा. सगळ्या वावरात हिंडावं लागलं आणि कुठं गोणी घेऊन फिरत या. बरं चल मग काय हाईच धुडके आणत गवताला तर. बरं तर चला आता भरपूर टाईम झाला. आता चाललेलो आहे घरी. कारण आलेलो होतो खरं म्हणजे तुरीचं भूस न्यायला. पण तुरीचं भूस काही आणलं नाही नेलं नाही म्हणजे नव्हतंच ते. कारण सगळं बकऱ्यांनी पांगून दिलं. आणि मग बघा दोघींनी मिळून एवढा कापूस वेचलेला आहे. एक गोणी झालं ना. हा बरं आहे माप झालं नाही एक गोणीचा ऐक नाही. मग तुम्ही तर म्हणजे चल घरी. बरं आहे दिवसभरात काम झालं नाही ऐक नाही. मग काय अगं करते घरी जाऊन? बरं आहे मग आता काय. चला आता दिवस बी भरपूर गेला. 5 वाजले असेल. हा 4-4:30 झाले असतील. आणि आता जायचं आहे घरी. कारण मग झाला आता दिवसभरात कामच झाला ऐक नाही. मग काय घरी बसल्यापेक्षा बरं आहे काहीतरी. बरं आहे मग तेवढंच एक गोणी कापूस झाला म्हणल्यावर तो आज काय माहिती आता किती भावान जातो. पण होईन काही होत नाही हे नोंदणी भरपूर जण. बाजार होईन ना आपला येडीक तू. आणि मग चला चल, तू घेते मी घेऊ. गोणी घेते ना. चल मग तिकडशी माझ्याकडं. हे काय असं राहिलेलं आहे अजून कुठं मुडं आहे बरं का लई नाही. मम्मी त्या म्हणून सकाळच्या गेल्या तुरीचं भूस भरून राहिले काय करू राहिल्या. कारण जाऊ दे आता मम्मी चालला पण नवीन काहीतरी वाटण. चला मग तुरीचं भूस आणायला गेला आणि कापूस घेऊन आल्या. मग आता बरं आहे ना. आणि आता ते घर राहायची 2 दिवस घर राहिलं पण घरी पोरांनी लय बोर केलं. बाई पोरं इतके एडव्यान करते त्याच्यापेक्षा बरं आहे वावरामध्ये बोंड बोंड कापूस बी झाला. पाय दुखायला आणि लागला मग काय पाय दुखू राहिला मी घेऊ गोणी. नाही नाही, चला. चल मग काय. तर पहा आता आलेलो आहे घरी आणि घरी येऊन फ्रेश पण झालो तर एकदम भारी वाटतंय. शंभू चला चल. आणि आता सोमवार कुठे गेले काय माहिती. शुभ चल. तर चला आता आम्ही तुम्हाला
मस्त असं हे दाखवणार आहे. शंभू सोनपापडी कुठे आहे? सोनपापडीनं आज आल्याच आम्हाला एक मस्त गुड न्यूज दिलेली आहे. कुठे गेली का नाही सोनपापडी? तर बघा आता मम्मीनं आणि सोनपापडीनं मस्त आपल्या हरणीसाठी घास आणलेला आहे. सोनपापडी कोणाला आणला हार घास? हं. आणि त्या स्टोलचं काय केलं? साडी घातली. स्टोलची साडी घातली. हा काय दाखवाय सोनपापडी? पिल्लू झालं आपल्याला. पिल्लू झालं शरीर. पिल्लू झालं? पिल्लू झालं. कोणत्या शेळीला? मोठे शरीर. हो का? काढ बरं कसं आहे जाऊ पाहू. बोकडा आहे. हा बोकडा बोकडा. अरे बापरे एकच झाला का? अरे बापरे. शंभू काय ते? मग आता सोनपापडी त्याचं नाव काय ठेवायचं आता? शेळीचं नाव परी आणि याचं नाव रॉकी. शेळीचं नाव परी आणि याचं रॉकी. रॉकी. अरे वा वा लय मस्त नाव ठेवलं. कोणी सांगितलं? हा सांगितलं माझ्या ध्यानात आलं. तुझ्या ध्यानात आलतं का? आणि त्या बाद दुसऱ्या पिल्लाचं नाव काय? ते छोट्या ती घास खाऊ राहिली त्याचं ती लाणी पाठ लाणी. शिवण्या. हा शिवण्या. आणि तिच्या मम्मीचं राणी. हो का? तुम्ही लयच भारी ना. आणि तुझं नाव काय आहे? तू नाही घरी तेच करते का मम्मी? पापडी. हा तू सोनपापडी का? बरं आहे चांगलं आहे. सगळ्या बकऱ्यांचे नाव ठेवलं ऐक नाही मग काहीतरी. बरं आहे 2च बकऱ्या. कितकं बकऱ्या जमल्या. हो का? बकरं झालं. तर बघा आता किती मेंबर झाले आमच्या घरामध्ये. हे बघा हे सगळे पिल्ल आहे आणि इकडं अलग यांना पिल्लांसाठी अलग चाळी आहे आणि इकडं आपल्या बकऱ्या आहे. तर स्पेशल बकऱ्यांसाठी अलग आहे. घास खाऊ राहिले आता त्या. मम्मी त्यांना घास कापून आणला आणि अलग ठेवलंय. मग ते मारामारी करते नाही. शंभू या सोनपापडी याला घरात घ्यायचं का हा घे ना. रॉकीला? आणि हे बघा आपला रॉकी सोनपापडीचा रॉकी बा किती छान आहे. एकच दिला आहे ना मम्मी ना ते बकरीला. बरं किती छान आहे बाय ना. चालायला लागला. मग काय अरे आम्ही ना त्याला चाळीमध्ये कड्यावर घेऊन बसलो ना. हा का? बरं चला मग काय आता. चला चहा बिया प्यायचा का नाही मग? अरे चला मग आता ऐक नाही. चला दूध चहा कोणाला प्यायचं? शंभू तुला? चला मग आता चहा प्यायला चला. चहा प्यायची टाइम झाली. चहा प्यायचा टाइम झाला का? चला